पारकर तेव्हा माझ्या विरोधात उभे राहिले, तेव्हाच देखील त्यांनी असंच सांगितलं होतं, की मी 2.5 ते 3 हजारांनी निवडून येणार. त्यांनी सांगितलेले आकडे त्यांना माहिती आहेत आणि कणकवली शहरातील सुज्ञ नागरिकांना माहिती आहेत. 2008 पासून तुम्ही कणकवलीच्या कुठच्या विषयात आला, नगरपालिकेची पायरी हे हे उमेदवार पारकर चढलेले नाहीत. मी तुम्हाला सांगतो, माझं तुम्ही नाव काढाल, हा आकडा मी सांगतो 45,000 कणकवली शहरातील 2008 पासून कणकवलीच्या कुठच्या विषयात आला, नितेश राणे साहेबांवर तुम्ही आरोप करताय ना, मी जर काढलं ना बाहेर, की तुम्ही जेव्हा 13 मध्ये आमदार नितेश राणेंनाच भेटून त्यांच्यामुळेच पक्षात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी तुम्हाला काय दिलं हे जर मी सांगलं ना, तर तुम्हाला एक मत सुद्धा कणकवली शहरात विषयात आला नाही, माहिती आहे जनतेला. मी या राजकारणात सगळ्यात हुशार शरद पवार साहेबांना म्हणतो, काढलं ना बाहेर, एवढे हुशार होते की ह्यांनी तुम्ही पद सुद्धा दिलं नाही, आमदार भेटून त्यांच्यामुळेच पक्षात प्रवेश केला, दिलं. हे जर मी तुम्हाला एक मत सुद्धा कणकवली शहरातली जनता घालणार नाही, माहिती आहे जनतेला. माझा जवळचा कार्यकर्ता आणि तुम्ही आरोप करताय ना, मी जर काढलं ना बाहेर उपाध्यक्षपद दिलं, की तुम्ही आज तुम्हाला सांगतो, हे उद्या उद्धव ठाकरे साहेबांवर सुद्धा आरोप करणार हा माणूस आणि तेव्हा त्यांचा पक्ष सोडणार. हे जर तुम्हाला एक नमस्कार, आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचं वातावरण आता तापू लागलेलं आहे आणि काही अवघे दिवस जे आहेत ते थेट मतदानाला शिल्लक आहेत. कणकवली या विधानसभा मतदारसंघातून ज्यामध्ये दुरंगी लढत प्रामुख्याने होते ते म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे कणकवलीचंच होमपिच असणारे आहेत. महायुतीतून आमदार नितेश राणे आणि महाविकास आघाडीतून संदेश पारकर या दोघांचंही बघितलं तर होम पिच, होम टाऊन हे कणकवलीच आहे. कणकवलीचे अलीकडचेच मावळते माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आपल्यासोबत आहेत. समीरजी, नितेश राणे तिसऱ्यांदा आपल्या हॅट्रिकसाठी सज्ज झालेले आहेत आणि कणकवली शहराचं आपण नेतृत्व केलं आहात. आपण माजी प्रथम नागरिक आहात. कणकवली शहरामध्ये या विधानसभा निवडणुकीला काय परिस्थिती असेल? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपले लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब यांची हॅट्रिक झाली म्हणून समजा, त्यानिमित्त मी आमदार साहेबांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत मी कोणाला सांगायची गरज नाही की सन्माननीय राणेसाहेब असतील किंवा आमदार नितेश राणे साहेब असतील, यांच्या माध्यमातून कणकवली शहरात जो आज तुम्हाला बदल घडतोय, हा सर्व आणि सर्व आमदार नितेशजी राणे साहेब आहेत. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की दोन्ही उमेदवार कणकवली शहरातील आहेत. दोन्ही उमेदवार कणकवली शहरातील आहेत हे खरं आहे, पण त्याचबरोबर आमदार नितेश राणे साहेब यांनी जो 2014, 2019 आणि आता 2024मध्ये 24पर्यंतचा केलेला विकास जर पाहिलात तर मी तुम्हाला विकासाच्या अनेक गोष्टी सांगू शकतो की आमदार साहेब ज्या वेळी 14ला निवडून आले, 14ला निवडून आल्यानंतर कणकवली शहर 14च्या आधी काय होतं आणि 14 नंतरचं कणकवली तुम्ही पहा. कणकवलीत अनेक विकासात्मक गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक प्रोजेक्ट आलेले आहेत. समोरचा उमेदवारबद्दल मी वाईट बोलण्यापेक्षा समोरच्या उमेदवाराने 2008 नंतर 2008च्या आधी ते सत्तेत होते. कणकवली शहराच्या नगरपंचायतमध्ये सरपंच झाले, नगराध्यक्ष झाले. आणि काल परवाची दुर्दैवाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मला वाटलं होतं की अतिशय हुशार असतील ते. काल परवाची गोष्ट, दुर्दैवाने आग लागली तिथे. ह्या उमेदवाराने कणकवली नगरपंचायतचा बंबच नाही असं जाहीर चॅनलच्या माध्यमातून सांगलं. अतिशय कणकवली शहराच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे की एक सरपंच असलेला माणूस, एक नगराध्यक्ष असलेल्या माणसाला कणकवली नगरपंचायतचा बंब आहे हा माहिती नाही. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तिने असं वक्तव्य केलं की ह्या सर्व आगी लागत आहेत ह्या नितेश राणेंमुळे लागत आहेत. पारकर साहेब, तुम्ही आता तुमचं पुस्तक 2008ला बंद झालेलं आहे. तुम्ही आमदारांवर आरोप करून जर तुम्हाला वाटत असेल की कणकवली शहरातील जनता तुम्हाला या असं बोलून मतं देतील तर तो समज तुमचा चुकीचा आहे. कालच्या लोकसभेला खासदार सन्माननीय राणेसाहेबांना 1717चं लीड या कणकवली शहरातील सुज्ञ नागरिकांनी दिलेलं आहे. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की उद्याच्या विधानसभेला नितेश राणे साहेबांना 2000 मताधिक्य, 2000चं जादाचं मताधिक्य
नितेश राणे साहेबांना कणकवली शहरातील जनता देईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आज माझं वाक्य तुम्ही ऐकून ठेवा आणि हे ठामपणे का सांगतो, तर विकासावर बोलतो. भावनिक गोष्टीवर बोलत नाही, जातीवर बोलत नाही. आता उमेदवार जो तो आपली जात लावतोय. राणे साहेब आले या 90मध्ये साहेबांनी जात कधी बघितली नाही. कणकवली शहराची पहिली नगराध्यक्षा महिला नगराध्यक्षा मेघा गंगन ही वैश्य समाजाची होती आणि त्याला राणे साहेबांनी पहिलं खुर्चीवर बसवलं. हे राणे साहेबांचं योगदान आहे, हे राणे फॅमिलीचं योगदान आहे. त्याच्यामुळे कणकवली शहरात जर जातीचं सांगून काय करत असतील, मी कोण होतो? मी पण वैश्य समाजाचा आहे. जात कधी आमच्याकडे बघितली जात नाही. आमच्याकडे तो माणूस काय काम करतो, शहराला तो योग्य माणूस आहे का? अशावर राणे साहेब आणि नितेश राणे साहेब त्यांचं भवितव्य ठरवतात किंवा त्यांना पदं देतात. जातीचं राजकारण कणकवलीत टिकणार नाही. विकासच टिकणार आणि आज मी सांगतो, कोणी किती काय ते जातीचं सांगून देत किंवा काही सांगू देत. कणकवली शहरात नितेश राणेंना 2000चं मताधिक्य मिळेल आणि तुम्हाला सांगतो कणकवली शहरात मी कालच्या एक प्रेस नोट काढली होती. त्याच्यात पण सांगितलं होतं, उमेदवार स्वतः पारकर कणकवलीतले, वैभव नाईक आमदार कणकवली शहरातले, सतीश सावंत कणकवली शहरातले, राजन तेली कणकवली शहरातले, सुशांत नाईक कणकवली शहरातले, हे मातब्बर उबाठाचे सर्व नेते कणकवली शहरातले आहेत. मी त्यांना आव्हान देतो, की याच कणकवली शहरात तुम्ही राहता. तुम्ही बाकीचा तालुका आमचा सोडाच. एक जिल्हा परिषद मी तुम्हाला सांगतो, कणकवली तालुक्यातली एक जिल्हा परिषद अशी असणार नाही, की त्यांना मताधिक्य मिळेल. 17च्या 17 जिल्हा परिषदमध्ये नितेश राणे साहेबांना मोठं मताधिक्य असेल आणि तीनही नगरपंचायतमध्ये हे सुद्धा तीनही नगरपंचायतमध्ये जास्तीचं मतदान हे नितेश साहेबांना असणार. आणि मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं, की कणकवली नगरपंचायतचा जो एरिया आहे तिथे 2000चं मताधिक्य हे नितेश साहेबांना असणार. कारण काल परवा झालेलं तुम्ही रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण असेल, हे आमदार नितेश साहेबांनी पालकमंत्री साहेबांना बोलून दाखवलं आणि पालकमंत्री साहेबांनी सत्यात उतरवलं. राणे साहेबांनी त्याला ताकद लावली. कणकवली शहराचा अनेक वर्ष कणकवली शहर आणि जानवली गणपती साण्याकडचा ब्रिज करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. सर्वांनीच प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो, की एकमेव आपले लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब आहेत. त्यांनी पूर्ण सातत्याने त्याला वेळ देऊन मंत्रालयामध्ये बसून त्यांनी त्या फाईलचा पाठपुरावा केला आणि आज कणकवली शहर आणि जानवली ग्रामपंचायत ही जोडली गेली. ही पूर्ण आणि पूर्ण नितेश राणे साहेबांमुळे जोडली गेलेली आहे. त्याच्याच बाजूला धबधबा, जो कृत्रिम धबधबा आपण तयार केला, जो सावडाव धबधबा असेल किंवा आंबोलीच्या धबधब्याकडे लोकं जात होती. मग कणकवली शहरातील लोकांना काहीतरी एक कृत्रिम धबधबा निर्माण केला पाहिजे. म्हणून आमदार साहेबांकडे आम्ही बोललो आणि आमदार साहेबांनी त्वरित तो पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे धबधबा उभा केला. आजचं कणकवलीचं पॉप्युलेशन आणि भविष्यातलं कणकवलीचं पॉप्युलेशन ह्याचा विचार करून आमदार साहेबांशी आम्ही एकदा बसलो होतो आणि आमदार साहेब एवढे व्हिजन आमदार साहेबांकडे आहे, की आमदार साहेबांनी सांगितलं, की भविष्यातली कणकवली कशी असेल त्या दृष्टीने तुम्ही काम करा. मग मी असेल, बंडू हरणे असतील आणि माझे सर्वच नगरसेवक आम्ही पूर्ण कणकवली नगरपंचायतचा DP प्लॅन घेऊन बसलो आणि काय करता येईल आणि त्या कणकवलीच्या पॉप्युलेशन भविष्यात वाढणार या दृष्टीने आपण कणकवली शहरामध्ये रस्त्याचं जे जाळं विणलंय, हे सर्व आणि सर्व श्रेय आमदार नितेशजी राणे साहेबांना आहे. म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगतो, काल परवा आपण छोटे-छोटे पुतळे उभे केलेत नरडवी रोडला, जेणेकरून कणकवली शहराला एक पुन्हा मुंबईसारख्या शहरात कसे पुतळे असतात, त्या धर्तीवर आपण कुठेतरी सुशोभीकरण झालं पाहिजे, हे केलं नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो, की आपली मुलं CBSE बोर्डसाठी पुन्हा, मुंबई आणि कोल्हापूरला जात होती. आमदार साहेब मुंबईला गेले. मला आमदार साहेबांचा पवन पोद्दार यांच्या ऑफिसमधून फोन आला, की मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवलीला आणतोय आणि खरोखरच मला इतका आनंद झाला आणि त्यांनी तिकडे मीटिंग यशस्वी करून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवलीमध्ये आणलं. आणि हे सगळं आणि सगळं श्रेय
आमदार नितेश राणे साहेबांचं आहे. आणि त्यांच्यामुळे आज त्या पोद्दार स्कूलची वेटिंगला मुलं आहेत. आता ते वर्ग वाढवत आहेत, आता ते कन्स्ट्रक्शन करत आहेत. म्हणजे पोद्दार स्कूल आजचं बघा आणि उद्या भविष्यात आणखी त्याची व्याप्ती वाढेल. म्हणजे सिंधुदुर्ग, कणकवली शहरातील तर मुलं तिथे शिकतातच, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलंसुद्धा तिथे शिकायला आली. आणि हे आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळं झालेलं आहे. कणकवली शहरामध्ये अजूनसुद्धा आपल्याला विकास करायचा आहे. कणकवली शहरामध्ये जो महोत्सव होतो, या महोत्सवाला सर्व आणि सर्व मदत आमदार नितेश राणे साहेब करत आहेत. आम्ही कोणाकडे पैसे मागायला जात नाही. हे आपली लोकांना विकासाबरोबर सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा आपली लोकं कुठेतरी यशस्वी रित्या त्यांना स्टेज व्यासपीठ मिळालं पाहिजे. मग लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. म्हणून एवढा भव्य मोठा महोत्सव जो भरवतोय आपण, तो आमदार साहेबांमुळे भरवतोय. त्याच्यानंतर एक दिवस लहान मुलांसाठी खाऊ गल्ली. ही सुद्धा संकल्पना आमदार साहेबांनी मला बोलून दाखवली आणि मी ते सत्यात आणली. आणि लहान मुलांना सुद्धा कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे. लहान मुलांना सुद्धा कुठेतरी विरंगुळा झाला पाहिजे. लहान मुलांना सुद्धा मनोरंजनाच्या काही गोष्टी कळल्या पाहिजेत. लहान मुलं सुद्धा आपल्यासाठी स्वतःसाठी खर्च करायला कुठेतरी रस्त्यावर आली पाहिजे. हा विचार घेऊन आमदार साहेबांनी लहान मुलांसाठी एक दिवस लहान मुलांसाठी खाऊ गल्ली, तो आता या आपल्या आचारसंहितेमुळे राहिला आहे. पण तो देखील आपला कार्यक्रम होणार आहे. आणि कणकवली शहरातील जनतेला जास्तीत जास्त विकासात्मक दृष्ट्या नेत असताना, मनोरंजनाचे विषय सुद्धा करत असताना, लहान मुलांचा सुद्धा खाऊ गल्लीचा कार्यक्रम आमदार साहेबांच्या नेतृत्वामुळे इथे होतोय. आणि हे कार्यक्रम सगळे आमदार साहेब आम्हाला बसवून, मी असेल, बंडू हरणे असतील, आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, यांना बसून आमदार साहेब नियोजन करतात. म्हणजे आमदार पूर्ण विधानसभेचे नेतृत्व करत असले तरी कणकवलीवर त्यांचा कणकवली हे त्यांचं माहेरघर म्हणतो मी. कणकवलीच्या विकासाच्या बाबतीत ते कुठे कमी पडले नाही. देवगडमध्ये त्यांनी मोठा विकास केलेला आहे. देवगडमध्ये आता वॉटर स्पोर्ट्स होतो. तुम्ही फक्त विचार करा, की एका मालवणमध्ये वॉटर स्पोर्ट्समुळे 8.5 लाख, गेल्या वर्षीचा माझा ठामपणे सांगतो, गेल्या वर्षीचा आकडा आहे 8.5 लाख पर्यटक आले एका मालवणमध्ये. तेच पर्यटक उद्या देवगडमध्ये जर 8.5 लाख पर्यटक आले, तर तुम्ही सांगा हा विकास कोणाचा होणार आहे? आमदार साहेब करून देणार आहेत. पण हा विकास होताना हा तेथील स्थानिक जनतेचा होणार आहे. तेथील स्थानिक व्यापारी सक्षम होणार आहेत. तिथल्या व्यापाऱ्यांची दुकानं चालणार आहेत. हॉटेल्स असतील, खानावळी असतील, स्टे रूम असतील. असा मोठा विकास आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहायला मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हॅट्रिक तर पक्की होणार आहे. हॅट्रिकच्या बाबतीत आम्हाला काहीच शंका नाही. हॅट्रिक तर पक्की होणार आहे. पण ते हॅट्रिक होत असताना 50,000च्या मताधिक्यापेक्षाही जास्त मताधिक्य घेऊन हॅट्रिक होणार आहे. आणि ही ताकद या कणकवली, देवगड, वैभववाडीच्या जनतेने त्यांना दिली पाहिजे. नुसते आमदार साहेब 27-28 हजारांनी 2 वेळा निवडून आलेत. आज त्यांना खऱ्या अर्थानं आपण जास्तीचं मताधिक्य दिलं पाहिजे. कारण हे प्रोजेक्ट जर कणकवलीमध्ये, हे जर प्रोजेक्ट देवगडमध्ये आणि हे प्रोजेक्ट जर वैभववाडीमध्ये आले पाहिजेत, तर जास्तीचं मताधिक्य आणि 50,000च्या वर मताधिक्य आमदार साहेबांना मिळणार आहे. आमदार साहेबांना कमीत कमी 95,000 मतं पडतील. मी तुम्हाला आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. तुम्ही आज लिहून ठेवा, की कमीत कमी 95,000 मतं आणि जास्तीत जास्त 1,05,000 मतं आमदार साहेबांना पडतील. इथं समीर नलावडे यांनी किती मतं पडतील आमदार नितेश राणे यांना विधानसभा निवडणुकीत आणि किती मतांनी त्यांचा विजय होईल याचं गणित घातलंय. प्रेक्षक तुम्हाला मुद्दाम सांगतोय, की आकड्यांचं गणित जे राजकीय गणित असतं, विरोधकांना नामोहरून करण्यासाठी, चितपट करण्यासाठी, त्या गणितांची जुळवाजुळव करण्यामध्ये समीर नलावडे यांचा हातखंडा आहे. कारण 2018 एप्रिल 2018 मध्ये जेव्हा कणकवली नगरपंचायतची निवडणूक झाली आणि कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदावरती पहिल्यांदाच लोकनियुक्त थेट नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे यांची वर्णी लागली, यांचा विजय झाला. तेव्हा तो विजय खरं म्हणजे ऐतिहासिक होता. समीर नलावडे यांच्या राजकीय कारकिर्दीला अत्यंत कलाटणी देणारा असा होता. समीरजी, ती एक तर आठवण आहेच खरं म्हणजे, जेव्हा तुम्ही प्रथम नागरिक झालात कणकवलीचे, तेव्हा सुद्धा तुमच्यासमोर खरं म्हणजे आताचेच विद्यमान उमेदवार संदेश पारकर होते. काय सांगाल तुम्हाला? नाही, पारकर तेव्हा माझ्या विरोधात उभे राहिले. तेव्हाच देखील त्यांनी असंच सांगितलं होतं, की मी 2,500 ते 3,000नी निवडून येणार. आताही ते काय-काय आकडे सांगतायत. त्यांनी 21,000चं सांगतायत मताधिक्य. 21,000चं मताधिक्य सांगताहेत. तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं, की कणकवली शहरामध्ये मी 2,500चं मताधिक्य घेऊन निवडून येणार.
त्यांनी सांगितलेले आकडे त्यांना माहिती आहेत आणि कणकवली शहरातील सुज्ञ नागरिकांना माहिती आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जो काय आपला आकडा सांगितला असेल, तो कदाचित टोटल त्यांना पडणारी मतं सांगितली आहेत त्यांनी, की मताधिक्य सांगितली हे मला काय माहिती नाही. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला कळतं. पण मी तुम्हाला सांगतो, जनता खुळी राहिलेली नाही आहेत. नागरिक हुशार आहेत. आपण जर आता पिक्चरमध्ये येऊन 2008 पासून आपण कुठे होता? 2008 पासून तुम्ही कणकवलीच्या कुठच्या विषयात आला? नगरपालिकेची पायरी हे हे उमेदवार पारकर चढलेले नाहीत आणि मताधिक्याच्या गोष्टी बोलता कणकवली शहरामध्ये मी तर तुम्हाला सांगितलंच आहे. त्यांना जास्तीत जास्त पारकरांना मतं 45,000 च्या आसपास. माझा मुद्दाम तुम्ही आकडा ऐकून ठेवा. 45,000 ते टू मच 50,000. मी तुम्हाला सांगतो, माझं तुम्ही नाव काढाल, हा आकडा मी सांगतो 45,000 ते 50,000 च्या वर पारकर ओलांडून जाऊ शकत नाही. हा सुद्धा आकडा मी मोठा सांगितला आणि आमदार साहेबांचा आकडा तुम्हाला 95,000 कमीत कमी मतं आणि 1,00,000 मतं सांगितलेली आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर निवडणुकीत आमचा एकही कार्यकर्ता गाफील नाही आहे. आमची पूर्ण यंत्रणा लागलेली आहेत. आमचे आमदार साहेबसुद्धा 5 वर्ष सतत काम करून देखील ते आता निवडणुकीत कुठे थांबलेले नाहीत. तरी देखील जनतेच्या सुखदुःखात जात आहेत. असा आमदार मिळायला भाग्य लागतं आणि कट्टर हिंदूंचा गब्बर आम्हाला अभिमान आहे, की कट्टर हिंदूंचा गब्बर म्हणून आमदार जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये आपली भूमिका घेऊन जातात, तेव्हा खरोखरच आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांचा अभिमान आहे, की एक आपला कणकवली गावातला, वरवडे गावातला आपला छोटासा मुलगा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हिंदूंची भूमिका घेतोय आणि खरोखरच आज महाराष्ट्रामध्ये ते लोकप्रिय झालेले आहेत. त्याच्यामुळे आमदार साहेबांना अनेक हिंदूंचे आशीर्वाद आहेत. अनेकांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि ही कणकवली असेल, देवगड असेल, वैभववाडीची जनता त्यांना आशीर्वाद 50,000 च्या वर मताधिक्य देऊन देणार आहेत. हे तुम्हाला 23 तारखेला दिसेल. इथं जी आपण आकडेवारी सांगितलात, की आमदारांना 95,000 ते 1,05,000 परंतु त्याच वेळी तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यांना तुम्ही सुद्धा एकदा पराभूत केलंय, त्यांची आकडेवारी सांगताना तुम्ही 45 ते 50,000 मतं ते घेतील असं सांगितलंय. हे असं तर नाही ना, की त्यांना फुलवून ठेवायचं, कारण कणकवली नगर पंचायतच्या वेळी सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही फील्डवरती त्यावेळी रिपोर्टिंग करत होतो. तुम्हीच विजयी होणार, तुम्हीच विजयी होणार. अशा प्रकारची एक विश्वास त्यांना देत जे काही तुम्ही पेरणी केलीत आणि पोखरणी केलीत, त्याचं फळ तुमचा विजय होता. म्हणजे बुवा हे तुम्हाला 45-50 मिळतील आणि प्रत्यक्षात कमी मिळतील असं काही असेल का? नाही, मी तुम्हाला सांगितलं, की काही विरोधी मतं आहेत. म्हणजे काही जणांचा विरोध असतोच. काही त्यांचे कार्यकर्ते आहेत, उबाटाचे कार्यकर्ते. यांचं सर्व गणित आणि कॅल्क्युलेशन घातल्यानंतर कदाचित त्या उमेदवाराला माहीत पण नसणार, की किती मतदान आहे आणि किती मतं होणार. मी तुम्हाला सांगतो 1,55,000 ते 1,60,000 मतदान होणार आहे. हा माझा आकडा मी तुम्हाला सांगतो. खरोखरच त्याच्या मिळता-जुळता असेल. त्याच्यातली राणे साहेबांना, आमदार साहेबांना 95 ते 1,00,000 95,000 ते 1,00,000 मतं पडणार. यांना 40 ते 45 किंवा टू मच 50,000 मतं पडतील आणि मोठ्या मताधिक्याने विजय होतील. काय आहे, जोराजोरात बोलून, हाव-हाव करून चालत नाही. विकास करावा लागतो. जोरात मला पण बोलता येतं, जोरात आमदार साहेबांना पण बोलता येतं. कोणी उमेदवार राहिला, आता अपक्ष पण राहिलेत काही, त्यांना सुद्धा जोरात बोलता येतं. जोरात बोलून विकास होत नसतो, तर काम करावं लागतं. सुखदुःखात लोकांच्या जावं लागतं. कुठेतरी 2008ला झोपलेलो होतो आणि आता कुंभकर्ण जागा झाला आणि आता तो म्हणतो मी आमदारकीला उभा राहील. आमदारकीला सगळे उभे राहू शकतात. पण आमदार नितेश राणे साहेबांसारखं काम या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणी केलं नाही. आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, अ, राणे साहेबांचा लोकसभेचा मतदारसंघ चिपळूणपासून बांद्यापर्यंत आहे, सावंतवाडीपर्यंत आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, 6 आमदार येतात. आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, की ह्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जादाचं मताधिक्य घेऊन नितेश राणे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. या 6 आमदारांमध्ये सगळ्यात हायेस्ट मतदान नितेश राणे साहेबांना असेल. हायेस्ट लीड हे नितेश राणे साहेबांचं असेल. समीर आपण पुन्हा एकदा शहराकडे येऊया. आता सोशल मीडियावरती बऱ्याच प्रकारचा जो काय आहे तो एक पोस्ट व्हायरल होतात, काही मेसेज व्हायरल होत आहेत, की कणकवलीच्या नदीकिनारी ज्या काही जुगाराच्या जागा असायच्या त्या बंद झाल्या आहेत आणि नदीकिनारे आता बघितले तर टुरिझम म्हणजे टुरिस्ट स्पॉट म्हणून डेव्हलप होऊ लागलेत.
अशा प्रकारचे काही पोस्ट पण व्हायरल होत आहेत. काय सांगाल याबद्दल? नाही, ते पोस्ट काही व्हायरल होतील ते प्रत्येकामुळे टाकत असतील. पण मला एक चांगलं आठवतं, की राणे साहेबांनी मला सांगितलेलं होतं 2008 मध्ये 7 मध्ये जेव्हा मी राणे साहेबांकडे गेलो, तेव्हा राणे साहेबांनी मला सांगितलं होतं, की कणकवलीची एक पिढी काही लोकांनी बाद घालवलेली आहे. ही पिढी बाद गेलेली आहे. तुला आता ही नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीला कुठेतरी चांगली दिशा दिली पाहिजे. आणि ही दिशा देत असताना सगळ्यात जर चांगलं आणि मोठी मदत मला जर कोणाची झाली असेल, तर आमदार नितेश राणे साहेबांची झालेली आहे. कणकवली शहर घडत असताना मला त्यांनी काही आचारसंहिता दिलेल्या आहेत, की या आचारसंहितेच्या बाहेर आपण जायचं नाही आणि आपण पाप करायचं नाही. आणि ही आचारसंहिता अशी लावून घेतली 2008ला, की जो सर्वसामान्य नागरिकांना मीटर देण्यासाठी जे काय भुर्दंड बसत होता, जे काय द्यावं लागत होतं, घरं बांधताना सुद्धा काय करावं लागत होतं, हे सगळं आमदार साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला सांगल्यानंतर आम्ही हे मोडीत काढलं. तुम्ही आज कणकवलीमध्ये घरं बांधणाऱ्यांना विचारा, की या नगरपालिकेत घर बांधत असताना त्रास झाला काय? कोणाला काय द्यावं लागलं काय? किंवा ही जी पिढी जी कोण बाद झालेली होती पूर्वीची, आताची पिढी बघा, पूर्ण व्यसनाकडे गेली होती पिढी मागची. एक पिढी आपली बाद गेली. आता आपण ती कुठेतरी एका चांगल्या जागी आपण बसवतोय. तुम्ही म्हणालात आता तसंच, की पूर्वी नदीकिनारी काय होतं, आता काय होतं? आता बघा जाऊन नदीकिनारी. अजून तुम्हाला माहिती नाही, की आमदार साहेबांचं मोठं व्हिजन आहे. ते मी आता आचारसंहितेमुळे तुम्हाला सांगू शकत नाही. मोठं व्हिजन आहे. त्या नदीच्या पात्रात अजून आम्हाला खूप काय-काय काम करायचं आहे. उजव्या साईडला आपला जे श्रीधर नाईक गार्डन आहे, ते पण तुम्हाला मी सांगतो. श्रीधर नाईक गार्डन असलं तरी आमदार साहेबांनी मला सांगितलं, की हे गार्डन या हायवेत गेलेलं आहे. ह्याला काहीतरी सुशोभीकरण केलं पाहिजे. हे गार्डन पण तिथे राहिलं पाहिजे. थोडं का असू नये. आपण लगेच त्याला खर्च केला. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांकडून आपण मदत मिळवली. तेव्हाचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी आम्हाला मदत केली आणि तिथे तो निधी देऊन आपण ते गार्डन देखील केलं. आमदार साहेबांनी ते गार्डन कोणाच्या नावाने आहे, हे काही बघितलं नाही. म्हणजे ह्याला म्हणतात विकास आणि ह्याला म्हणतात आमदार. आणि हा आमदार उद्या भविष्यात महाराष्ट्रामध्ये एक नंबर आपलं नाव ठेवेल. ह्या कणकवली, देवगड, वैभववाडीचं ठसा आपला उमटलेला आहेच. आणखी मोठा ठसा आपला उमटेल आणि खरोखरच मोठं या सिंधुदुर्गाचं भाग्य आहे, की आमदार नितेश राणे साहेबांसारखं रत्न या आपल्याला कणकवलीला मिळालं, या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालं. मला काही प्रश्न थेट विचारायचे आहेत. आता आपण जसं म्हटलात, की 2008च्या आधी संदेश पारकर यांच्याकडे नेतृत्व होतं आणि त्यांच्याकडनं ह्या एक पिढी पूर्णपणे बरबाद झाली किंवा पिढी एक बिघडवली गेली, अशा प्रकारचं स्टेटमेंट तुमच्याकडनं आलं. त्याच वेळी बघितलं आपण तर संदेश पारकर यांच्याकडनं अशी स्टेटमेंट होत आहेत, की आमदार नितेश राणे हे कमिशन प्रत्येक कामामध्ये विकास कामं आणतात आणि त्याच्यामधनं आपलं 12% अगदी 360 कोटी, 350 कोटी हे कमिशन त्यांनी घेतलेले आहेत. अशा प्रकारचा एक आरोप जो काय आहे, तो जाहीररित्या त्याच्यावरती करतात. काय सांगाल? पारकरांनी आधी आमदार साहेबांवर आरोपच करू नये. म्हणजे एकीकडे बघितलं आपण ना समीरजी, की तुम्ही जी विकास कामं सांगतायत, की आमदार नितेशांनी केलेली आहेत, तर त्याच्या विरोधात त्याला काउंटर करताना विकास कामांवरती न बोलता ते टीका करतायत, की नाही ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय. हा भ्रष्टाचार आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे. त्यांच्या हस्तकांनी केलेला आहे. अशा प्रकारची एक टीकेचा एक प्रचार जो आहे तो त्यांच्याकडनं सुरू आहे. पारकरांनी आजपर्यंत काय ह्याला गोबेल्स नीती बोलतात. म्हणजे खोटं काहीतरी समाजामध्ये पसरवायचं. आता उमेदवारी दिली आहे कोणी? उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आहे. मग त्यांची शाबासकी मिळण्यासाठी काय करावं लागतं यांना? तर आमदार साहेबांवर आरोप करत राहायचे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा सांगितलो, आरोप करून लोकं मतं देत नाहीत. पारकर साहेब, हे लक्षात ठेवा. आरोप करून लोकं मत देत नाहीत. विकास करावा लागतो आणि नितेश राणे साहेबांवर तुम्ही आरोप करताय ना, मी जर काढलं ना बाहेर, की तुम्ही जेव्हा 13 मध्ये आमदार नितेश राणेंनाच भेटून त्यांच्यामुळेच पक्षात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी तुम्हाला काय दिलं, हे जर मी सांगलं ना, तर तुम्हाला एक मतसुद्धा कणकवली शहरातली जनता घालणार नाही. माहिती आहे जनतेला. मला सांगायचं नाहीये. त्याच्यानंतर मी या राजकारणात सगळ्यात हुशार शरद पवार साहेबांना म्हणतो. ह्यांनी शरद पवार साहेबांचं काम केलं. कित्येक वर्ष हा राष्ट्रवादीत होता, काँग्रेसमध्ये होता. पण पवार साहेब एवढे हुशार होते, की ह्यांनी याला पदसुद्धा दिलं नाही. पण एकमेव आमदार नितेशजी राणे साहेबांनी सांगलं राणे साहेबांना आणि मग राणे साहेब गेले. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते
आणि त्यांना रिक्वेस्ट केलं की आमचा कार्यकर्ता, माझा जवळचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याला कोकण पाटबंधारे सिंचनचं उपाध्यक्षपद दिलं. एवढं मोठं पद देऊन जर हे आमदार साहेबांवर आरोप करत असतील, तर आज तुम्हाला सांगतो हे उद्या उद्धव ठाकरे साहेबांवर सुद्धा आरोप करणार हा माणूस आणि तेव्हा त्यांचा पक्ष सोडणार. सर, तर शेवटी आपण काय सांगाल बघितलं तर कणकवलीवासी जे आमदार आता आमदारकीसाठी मतदान करणार आहेत, कणकवलीवासी जनतेला आपण आव्हान काय कराल? मी कणकवली शहरातील जनतेला आव्हान करतो, विकास कोणी केलाय कणकवली शहराचा बघा. 2008 पासून आपण कणकवली शहरात झालेले विकास बघा. कणकवली शहरात सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा आपण जी काही पर्यटन महोत्सव घेतोय, हा कोणामुळे होतोय? दरवर्षी सातत्याने केलाय. हा आमदार साहेबांमुळे होतोय. आमदार नितेश राणे साहेबांमुळे होतोय. लहान मुलांचा खाऊ गल्लीचा कार्यक्रम कोणामुळे होतोय? आमदार नितेश राणे साहेबांमुळे होतोय. त्याच्यामुळे मी सांगायची गरज नाहीये. विकास हा कणकवली शहरातील जनतेने बघलेला आहे, बघितलाय. म्हणूनच राणे साहेबांना खासदारकीला 1717चं मताधिक्य मिळालं आणि कणकवली शहरातील जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता 2000चं मताधिक्य, जादाचं मताधिक्य हे नितेश राणे साहेबांना देणार आहेत. मी सांगायची गरज नाही. जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात, ज्यांना पर्यटन महोत्सव पाहिजेत, तीच लोकं मतदान करणार आहेत. जे लहान मुलांचा आपण कार्यक्रम घेतो, ज्या लहान मुलांना आपण व्यासपीठ दिलं, तीच लहान मुलं आपल्या आई-वडिलांना सांगणार आहेत, की आपल्याला नितेश राणे पाहिजेत. कशासाठी पाहिजेत? तर विकास करत असताना आमच्या अडचणी आम्हाला काय पाहिजे, लहान मुलांना काय पाहिजे, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना काय पाहिजेत, हे बोलणार आहेत. आणि ह्याचंच मताधिक्य मी तुम्हाला ठामपणे सांगतो, 2000 पेक्षा जास्त मताधिक्य हे आमदार साहेबांना कणकवली शहरामध्ये असणार. तर हे होते समीर नलावडे, माजी नगराध्यक्ष कणकवलीचे. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की कणकवली शहरातून जे खासदारकीच्या निवडणुकीला 1717 मतांचं लीड खासदार नारायण राणे यांना मिळालं होतं, त्याच्यात वाढ होऊन 2000चं मताधिक्य विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे यांना मिळणार आहे. आपण बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या लोकसभा मतदारसंघातील 6ही आमदारांमध्ये सर्वाधिक मतदान आणि सर्वाधिक लीड हे नितेश राणेंचं असतानाच कणकवली शहर त्यांच्या पाठीशी असेलच, त्यासोबतच समोरच्या उमेदवाराला किती मतं मिळतील हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असा इशारा सुद्धा दिलेला आहे की 2013मध्ये जेव्हा तुम्ही राणेंकडे गेला होता आणि राज्यमंत्री दर्जाचं पद पत्रात पाडून घेतलं होतं, तेव्हा जी काही ॲडजस्टमेंट झाली होती ती जर मी काही सांगितली, ओपन केली, पत्ते ओपन केले, तर तुम्हाला आणखीन जड जाईल. कणकवली शहरात जी काही विकास कामं झालेली असतील त्याच्यामध्ये बघितलं आपण तर कणकवली आणि जानोलीचा विकास सेतू ठरणारा हा जो जानोली नदीवरचा पूल असेल, बारमाही धबधबा असेल, CBSE पॅटर्नवरचं पोद्दार स्कूल असेल म्हणा, किंवा बघितलं आपण तर गार्डन्स असतील म्हणा, विविध उपक्रम जे काही राबवले जातात सांस्कृतिक, त्याच्यामध्ये कणकवली पर्यटन महोत्सव असेल, त्याच्यासोबतच लहान मुलांसाठीचा खाऊ गल्लीचा उपक्रम असेल, त्यानंतर बघितलं आपण तर युवकांसाठी आणि सर्वांसाठीच एक स्पोर्ट्स संकुल जे काय उभारलेलं आहे, क्रीडा संकुल, ह्याच्या माध्यमातून आणि रिंग रोडच्या माध्यमातून कणकवली शहरातील भविष्यातील कणकवली शहरात जी काय लोकसंख्या वाढीत असेल तिचा विचार करून कणकवली शहराचं नियोजन जे काय आहे तो DP प्लॅनसुद्धा तयार केलेला आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करून कणकवली शहरवासीय आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि 2000हून अधिक मताधिक्य नितेश राणेंना देतील असा विश्वाससुद्धा नलावडे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.